महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वसामान्य जनता जनार्दनाला हे चांगलं माहीत होतं की या राज्यामध्ये पांडव कोण आणि कौरव कोण. आणि म्हणून की काय विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी पांडवाच्या रूपाने महायुतीला सत्तेत बसवलं आणि जे कौरव आहेत, जे दुर्योधन वृत्तीचे आहेत, त्यांना विरोधी पक्षात बसवलं. आज दैनिक सामनाच्या माध्यमातून दुर्योधनाचा संदर्भ दिलाय. खरा दुर्योधन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये संजय राऊत आहे आणि त्यांना विरोधी पक्ष नेतावरून त्यांनी जो बवाल मांडलाय, मला असं वाटतं की एखादा संपादक एवढा असत्य भ्रम कसा पसरवितो हे दुर्दैव आहे. आता बघा, विरोधी पक्ष निवडीचे निकष काय, त्याचे नियम काय, ते घटना काय सांगते की एकूण सदस्यापैकी म्हणजे 288 पैकी 10% आमदार एखाद्या पक्षाचे आले पाहिजेत, घटक पक्षाचे नाही आहे. आणि म्हणून ह्यांना विरोधी पक्ष पदही मिळू नये म्हणून याची काळजी जनतेने घेतली. सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला विरोधी पक्ष पदापासून वंचित ठेवलं नाही. सामान्य जनतेनं तुम्ही तेवढी लायकी बी नाही तुमच्याकडे विरोधी पक्ष नेता जायची, आणि म्हणून तुम्हाला ते बाजूला ठेवलंय. आज तुम्ही घटना सांगत नाहीत, नियम सांगत नाहीत, आणि हे अधिकार सरकारचे नाही आहेत, हे अधिकार विधानसभा अध्यक्षाचे असतात. हे संजय राऊत यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून नाकानं वांगे सोलायचं आणि काहीतरी खोटं बोलून भ्रम पसरवायचा हे किमान संजय राऊत सारख्याने आता बंद करायला पाहिजे.